भारतीय सेनेतील परभणीचे भूमिपुत्र वीर जवान जानकीराम पवार हे काश्मीर घाटीतील लेह लडाख येथे कर्तव्य बजावत असताना उंच शिखरावर ऑक्सिजन न मिळाल्याने शहीद झाले। त्यांच्यावर आज त्यांच्या मूळ गावी पालम तालुक्यातील फरकंडा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। या घटनेने पूर्ण फरकंडा गावावर शोकाकुळ पसरले। जानकीराम पवार हे मागच्या 14 वर्षापासून भारतीय सेनेत विविध ठिकाणी कार्यरत होते। सध्या त्यांची पोस्टिंग ही काश्मीर खोऱ्यातील लेह लडाख येथे होती। 18 सप्टेंबर रोजी त्यांना उंच शिखरावर असताना ऑक्सिजन मिळाला नाही व त्यांच्या छातीत दुखायला लागले, म्हणून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल मात्र त्यांना वाचवण्यात अपयश आले। आज सकाळी त्यांच्यावर त्यांचे मूळ गाव पालम येथील फरकंडा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी मोठ्या प्रमाणावर गावकऱ्यांसह शासकीय अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती। 2002 ते 3 पासून आतापर्यंत 14 वर्षे देशाची सेवा केलेली आहे। जेव्हा जेव्हा तो गावाकडे येत होता तेव्हा त्यांनी तरुणाला मार्गदर्शन करायचा आणि तो फरकंडा गावामधून पहिला लागलेला आमचा हा तो सैनिक। तिथं तो उंच लेह लडाखच्या उंच शिखरावर होता आणि तिथं त्याने ऑक्सिजन कमी पडल्यामुळं त्यांना वरून शिखरावरून त्या खालच्या कॅम्पवर आणलं गेलं आणि तिथून त्यांनी हेलिकॉप्टरने त्याला नेण्यासाठी चंदीगडला नेत असताना वाटेतच त्याचा प्राणज्योत मालवला। लान्स नायक जानकीराम पवार यांची ड्युटी ही मिलिटरीमध्ये लेह लडाख परिसरामध्ये होती आणि त्या ठिकाणी ड्युटीवर असताना त्यांना ते शहीद झालेले आहेत। शत्रू हे 2 प्रकारचे असतात, एक शत्रू म्हणजे समोर जे सैनिक लढतात ते, आणि यांनी निसर्गाशी सामना केलेला आहे। त्या ठिकाणी यांना ऑक्सिजन कमी पडलं आणि ऑक्सिजन कमी पडल्यामुळं यांना वीरमरण प्राप्त झालेलं आहे आणि या छोट्या गावामध्ये आज त्यांचा हा अंत्यविधी मोठ्या प्रमाणात साजरा होऊन आज त्यांना ही भावपूर्ण विदाई देण्यात आली आहे।